लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय। त्यामुळेच पक्ष सोडून गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापल्याचं ठाकरे आणि पवारांनी स्पष्ट केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांसाठी हा इशाराच आहे। पाहूया एक रिपोर्ट। गद्दारांसाठी पक्षाची दारे बंद। शिंदे अजितदादांसाठी परतीचे दोर कापले। ठाकरे आणि पवारांची भूमिका। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष होता। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानं मतदारांचा कौल कोणाकडे असणार याची उत्सुकता होती। गद्दार निष्ठावंत हा मुद्दाही महत्त्वाचा होता। या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय। मवियाला 30 जागा मिळाल्यानं विधानसभेसाठी आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीनं पुढे सरसावले। त्या मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये त्याची प्रचिती आली। पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं ते पहा। अजिबात परत घेणार नाही। एकीकडे उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसाठी परतीची दारं बंद असल्याचं सांगितलंय, तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आम्ही दार उघडा असं सांगितलं नाही असं प्रत्युत्तर दिलंय। जर कोणी दरवाजा उघडा म्हणून सांगितलेलंच नसेल तर आम्ही जाणार, आम्हाला घेणार ही चर्चाच खरं कुठं होता कामा नये। परंतु एक मात्र आहे की शिंदे साहेबांनी आपला दरवाजा थोडासा उघडा ठेवलेला आहे। त्याच्यामुळे तिकडचे आता किती इकडे येत आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही, तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही। लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 उमेदवार उभे करून 8 जागा जिंकल्यात। सर्वात जास्त स्ट्राईक रेट पवारांचा असताना अजित पवारांच्या वाट्याला केवळ 1 विजय आला। पवारांनीही गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हटलंय। लेकिन आपके लोग भी छोड़ के गए, आपके भतीजे गए, अब तो हार गए हैं, उसमें खबरी मची है, तो आएंगे तो क्या आप साथ में लेंगे या नहीं लेंगे? सवाल फायदा नाही होता। अजित पवार नाही घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली। त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं आणि त्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेल्या या मतांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परतीचे दोर कापले गेले असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे बंडखोर आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। मवियाची वज्रमूठ आणि लोकसभेत मिळालेलं ताजं यश पाहता महायुतीसमोर मोठं आव्हान असणार आहे। आगामी विधानसभा निवडणूकही निष्ठा आणि गद्दार या मुद्द्याभोवती फिरणार असं चित्र आहे।